पारितोषिक भेटलं पाहिजे बरं का. साहेब आले का तुम्ही उघडा. बरं पळून जातील. अरे नमस्कार. कोण कोण? नमस्कार नमस्कार. अध्यक्ष तुम्ही कधी चोऱ्या करायला लागले? रामभाऊ आहे ती. अजून तिसरा कोण आहे? 3 चोर आहेत म्हणला ना? 3 चोर आहेत म्हणला ना? गावचं रक्षकच भक्षक झाले ते. बाळगाजी ए तिसरं कोण आहे रे बाहेर ये. दाजी साहेब आणा की आतनं. अरे बापरे बाळासाहेब होते आतमध्ये. या लगा येतो माझे मित्र थांब 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 इथं थांब. कोण आहे? बाळगाजी. तुका तोंड झाकलंय. साहेब बंद कर. साहेब माझी सासू गेली आता फोन आलता मला मैत्रीला जायचं. राहू दे रे, बस बस बस. सगळी जाऊ माहिती थांब. सगळी जाऊ आपण सगळी जाऊ. आम्ही बी येतो कवर माहिती. बाळ उघडलंय आता फोन आलता मैत्री जाऊ का? थांबा. गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि तंटामुक्ती अध्यक्ष सोऱ्या आतमध्ये घुसताय. कसं काय झालं साहेब? आम्हाला कळलं की ही जग्गू गांजा विक्री करतोय. मग आम्ही जा विचारायला आलो तर ह्या माणूस म्हणला की जडती घ्या आणि आता आम्ही गेलो की बाहेरून कुलूप लावलं. तुम्हाला पोलीस खातं नाही? कायदा हातात घ्यायला लागले का तुम्ही? साहेब तुम्हाला नम्र विनंती करतो. आमच्या असं वाचण्यात आलेलं आहे एखादा अवैध धंदा गावामध्ये होत असेल तर ग्रामस्थ सुद्धा त्याचा पंचनामा करू शकतात. हो शाने आम्ही आहे ना सरपंच सदस्य तेवढ्यासाठी त्याने गावाला मेंबर अध्यक्ष सापडलं आतमध्ये काय तुम्हाला? सापडलं का? सगळं बघितलं पण कुठंच काय नाही. पण वाटतो साहेब ह्यो गावाला गांजा. कुठं तुम्हाला सापडलं का सांगा. कशावर तुम्ही म्हणता तो गांजा विकतो? होय नाही पुरावा असला तर साहेबांना दाखवा ना. कारवाई करतील ते. हात तोंडावर ठेवा. साहेब तर भाऊ बघा साहेब पुरावा. पवार हा काय पुरावा? नाही नाही शो माणूस हिथून गांजा घेऊन गेला तो ह्यो पोरगा. विचारा की तुम्ही ह्याला. नाही साहेब पवार थोडा नाडग्या बाजून लिहून त्याशिवाय बोलायचं नाही. खरं बोल अजून बी खरं सांगतोय. साहेब हा गरीबावर अन्याय होतोय साहेब. कुणाला पण घेऊन येतात ये. ऐक ना तुझा नाही ना कोणती हो? तुझा संबंध नाही ना? नाही नाही शांत बसला. किती गांजा आणला? नाही तो का